चेहऱ्यावर प्रकाश पडताच त्या अर्धमेल्या व्यक्तीने निस्तेज डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि निर्जीव स्वरात म्हणाला, "सेव मी, नाहीतर तो मारून टाकेल." त्या व्यक्तीची अवस्था पाहून मी थरारलोच. नीट पाहिल्यावर कळलं तो आर्यन होता, बेपत्ता झालेल्या 7 जणांपैकी एक. मग तसंच रडणं कुंथणं इतर कोपऱ्यांमधूनही ऐकू आलं. मी स्वतःभोवतीच गोलगोल फिरत सर्व कोपऱ्यांवर विजेरीचा प्रकाश फेकू लागलो. तसेच गंजलेले घाणेरडे पण मजबूत पिंजरे विखुरलेले होते आणि त्यापैकी बऱ्याचशा पिंजऱ्यांमधून कुणाला ना कुणाला साखळदंडांनी जखडलेलं होतं. प्रत्येक कोपरा रडत होता, कण्हत होता, मदतीसाठी टाहो फोडत होता. त्यांची अवस्था विदारक होती. ओंगळवाण्या दर्पाने माझा तर 5 मिनिटात श्वास कोंडू लागला. यांनी इतका वेळ कसा काढला असेल? मी पुन्हा पुन्हा फिरून त्या पिंजऱ्यांकडे नजर टाकू लागलो. त्यांना सोडवणं जरुरीचं होतं, पण सुरुवात कुठून करावी हेच कळेना. ते भयान अंधारलेले तळघरच आतल्या पिंजऱ्यांसह माझ्या डोळ्यांसमोर गरागर फिरू लागले. भोवळ आली, तरीही दुर्दैवी जीवांचा तो प्राणांतिक आकांत कानांवर आदळतच राहिला. बऱ्याच वेळाने डोळे उघडले. मी माझ्या मनालीच्या खोलीतच होतो. मऊ मखमली बिछाना, सुंदर सजवलेली खोली, काश्मीरी गालीच्या, खिडकीतून थंडगार हवेसोबत उडत येणारा गुलाब सफरचंदांचा गंध, हीटरचा उबदारपणा, सगळं छान नीटनेटकं असूनही इतकं किळसवानं अशुभ स्वप्न का पडावं? हे स्वप्न खरं झालं तर अंगावर काटाच आला. नकोच सकाळ सकाळ हे अशुभ विचार. मी उठलो, बाल्कनीचं दार उघडून बाहेर आलो आणि कुणीतरी अलगद उचलून मला पर्यांच्या दुनियेत घेऊन आलंय असं वाटलं. नजरेला हिमाच्छादित शिखरांचं दर्शन, कानांना झाडीत लपलेल्या पर्वतीय पक्ष्यांचं गोड किलबिलणं आणि नाकाला चेरी गुलाबांचा हवा हवासा मदहोश करणारा गंध, तिन्ही सुख एकत्रच चालून आली. डोळे बंद करून मी एक मोठा श्वास घेतला. गुलाब पाण्याने करतात तशी मी गुलाबाने माखलेल्या हवेतच आंघोळ करतोय की काय असे वाटू लागले. मग डोळे उघडले. देवदारांच्या रानापलीकडे दूर दिसणारी ती हिमाच्छादित शिखरे पुन्हा पुन्हा डोळ्यात साठवू लागलो. चंदीगडला रात्रीची थंडी होती. शिमल्याला तर दिवसभर गारवा असायचा, पण उन्हाळा असल्याने बर्फ मात्र नव्हतं. पण इथे तर 4ही बाजूंनी हिमाच्छादित शिखरे खुणावत होती. जणू म्हणत असावीत, दम असेल तर या. असंच धावत सुटावं आणि भुरभुरीत बर्फ पडलेल्या त्या शिखरांवर यथेच्छ दंगामस्ती करावी असं वाटलं, पण त्याला अवकाश होता. तोवर त्या शिखरांवर आईस्क्रीमच्या उलट्या कोनासारखा पडलेला हिम मी नजरेनेच हावरटासारखा खाऊन घेतला. काल प्रवासात झालेला त्रास आठवला. वळणांमागून वळणे आणि ओकाऱ्यांमागून ओकाऱ्या. जीव नकोसा झाला होता. पण तो प्रवास जर एक खडतर तपश्चर्या असेल, तर आता बाल्कनीत उभा राहून मी जे अनुभवत होतो ते तपश्चर्येचं फळ असावं. खाली व्यास नदी धीरगंभीरपणे वाहत होती. तिच्यावर बांधलेल्या पुलावरून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. पूर्ण शहराला अजूनही जाग आलेली नसावी. आमच्या हॉटेलच्या बाहेर असलेलं एक मध्यम उंचीचं झाड सकाळच्या सोनेरी उन्हात चमकदार लाल रंगाने ओसंडून वाहत होतं. ते पिकलेल्या चटकदार चेरींचंच असावं. तयार होऊन बाहेर निघालो की जाता जाता त्या चेरीच्या झाडाला एक हलकासा झटका द्यायचाच असं मी ठरवलं. सकाळी 10पर्यंत सगळे तयार झाले. नेहमी वेळेवर येणाऱ्या सचिनला आज थोडा उशीर झाला. कारण विचारण्याची गरजच नाही. पहिल्यांदाच नशिबी आलेल्या बाथटबमध्ये तो हिप्पोपॉटमससारखा पडून राहिलेला असणार. तोपर्यंत आम्ही ब्रेकफास्टला बसलो. 10:15 वाजता सचिन मान एका बाजूला झुकवून दुसऱ्या बाजूने कानात गेलेलं पाणी काढत बाहेर आला. ड्रायव्हर जगजित सिंग उर्फ जग्गीही आमच्यासोबतच नाश्ता करत होता. त्याने आणि सचिनने एकमेकांकडे जुनं वैर असल्यासारखं गुरकावून पाहिलं. जग्गी अंगापिंडाने मजबूत होता.
पण त्याचा वीक पॉईंट आम्हाला सापडला असल्याने सध्या सचिनचं पारडं जड होतं. तो आज कहाँ चलना है? वही ना जहाँ से बच्चे गुम हुए थे. जग्गीने प्रश्न विचारला की उत्तर दिले कळलंच नाही. नहीं तो और किधर जाएंगे? ये भी कोई विचारने की बात है क्या? सचिन हाथवारे करत म्हणाला. नहीं, बच्चे तीसरे दिन कैंपिंग के लिए पहाड़ों में गए थे, तो हम भी तीसरे दिन ही जाएंगे. तब तक वो सब करेंगे जो बच्चों ने यहाँ आकर किया था. मी म्हटलं. लेकिन हमें कैसे पता चलेगा बच्चे कहाँ गए थे और क्या क्या किया था? जग्गी ने पुन्हा प्रश्न विचारला. उन्होंने खुद ही पीछे सबूत छोड़ा है, देखो. योगेश बॉसने पाठवलेले त्या मुलांच्या मोबाईलमधले फोटोज दाखवू लागला. ड्रायव्हरने ती ठिकाणे ओळखली. हिडिंबा मंदिर, वनराई, सोलंग व्हॅली, वशिष्ठ गाव आणि शेवटी रोहतांग. मी तिथल्या तिथेच मीटिंग बोलावली. सगळे आपापला चहा नाश्ता घेऊन आमच्या टेबलवर आले. यापुढे आपण सगळे एकत्र फिरायचं नाही, त्यामुळे संशय वाढतो. इतक्या जणांना बघून कुणीही सावध होईल, नाही तर बिथरेल तरी. माहिती मिळण्यात अडथळा होईल, म्हणून आपण 3-3 जणांचे गट करू. मुलांनी जिथे जिथे भेट दिली त्या त्या ठिकाणी जाऊ, म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त एरिया कव्हर करता येईल. कुठल्याच गोष्टीकडे कानाडोळा करू नका, सतर्क रहा. जर खरंच कोणी त्या मुलांच्या मागावर होतं तर ते आपल्याही मागावर येऊ शकतील, याचे भान ठेवा. आपल्याला पोलिसांनाही जाऊन भेटावं लागेल. त्यांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा रिपोर्ट मिळाला तर मेहनत वाचेल. तीच चौकशी पुन्हा करावी लागणार नाही. सचिन, मंगेश आणि योगेश, तुम्ही वशिष्ठ गावाला भेट द्या. विशाल, किरण आणि लिंबाजी, तुम्ही सोलंग व्हॅलीला जायचंय. मी, विजय आणि राजेश हिडिंबा आणि वनराईत शोध घेतो. जग्गी आमच्याबरोबर राहील. संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट्सही मिळवतो. योगेश, तू बॉसला सांगून ठेव, ते पोलिसांशी संपर्क करतील, म्हणजे रिपोर्ट्स मिळवण्यात अडचण येणार नाही. रात्री इथेच डिनरसाठी एकत्र येऊ. तेव्हा प्रत्येकाने आपापल्या तपासाचा तपशील द्यायचा आहे. त्याच्या मदतीने एक फ्लो चार्ट बनवूया. मी कृती योजना ऐकवली. प्लॅन छान आहे, पटला मला. पण तुझी माझ्याशी काही खाजगी दुश्मनी असेल तर सांग. योगेश नाराज होत म्हणाला. काय रे, काय झालं आता? मी आश्चर्याने विचारलं. तू सचिन आणि मंगेश यांच्यासोबत मला पाठवतोयस? दोघांच्या वादावादीत सँडविच होईल रे माझं. माझा ग्रुप बदल. योगेशने प्रॉब्लेम सांगितला. चल रे, मलाच नाही जायचं याच्यासोबत. माझा पण ग्रुप बदल. मला तुझ्यासोबत घे, सचिन चिडून म्हणाला. अरे मी नेतच नाही तुला तर येशील कुठून? योगेशने टोमणा मारला. अरे जा रे, मी येतच नाही तर नेशील कुठून? सचिनही माघार घेत नव्हता. हा येतच नाही नेतच नाहीचा ड्रामा संपावा म्हणून अखेर आमच्या गटातील राजेश आणि सचिनची अदलाबदल केली. आता राजेश, मंगेश आणि योगेश तिघे वशिष्ठला जाणार होते आणि मी, सचिन, विजय आणि ड्रायव्हर जग्गी हिडिंबाला जाणार असं ठरलं. माझी आणि सचिनची थिअरी कधी ऐकून घेणार आहेस तू? राजेशने विचारलं. आज रात्री नक्की. कदाचित दिवसभरात तुम्हाला तुमच्या थिअरीच्या समर्थनार्थ आणखी काही पुरावेही सापडतील, मी म्हटलं. सगळ्यांनी एकमेकांना ऑल द बेस्ट म्हटलं आणि वेगवेगळ्या वाटांना निघाले. मी आणि विजयने बाहेर पडताच प्रथम ते चेरीचं झाड हलवलं. पिकलेल्या लाल चुटूक फळांचा पाऊसच पडू लागला. आम्ही खिसे भरून घेतले. मग त्या आंबट गोड फळांचा आस्वाद घेत गाडीत बसलो. हिडिंबा मंदिर आणि त्याला लागून असलेली वनराई अर्ध्या तासाच्या अंतरावरच होती. त्या तरुण, अतिश्रीमंत लाडावलेल्या मुलांना देवदर्शनात रस नसणार हे नक्की. परंतु इथलं नाजूक नक्षीकाम असलेलं हिडिंबा मातेचं पुरातन लाकडी मंदिर, देवळाच्या मागेच असलेल्या वनराईतील शेकडो किंवा हजारो वर्ष जुनी उंच देवदारांची वनराई पाहण्यासाठी आणि इथे फोटो काढण्यासाठी ती मुले आली असतील कदाचित. मंदिराच्या आवारातले फेरीवाले, आसपासचे धाबे आणि याकवाल्यांकडेही चौकशी केली. सर्वच त्या मुलांना ओळखत होते, पण ते जागोजागी लावलेल्या लापताच्या पोस्टर्समुळे आणि टी व्हीवर मागील 2 आठवड्यांपासून सतत दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे.
बेपत्ता होण्याआधी आपण त्यांना पाहिलंय असे सांगणारा कोणीच भेटला नाही. कोणी असेल तर पोलीस चौकशीचा ससेमिरा मागे लागायला नको म्हणून ते तोंड बंदच ठेवणं पसंत करत. खरं तर इथे मुलांनी बराच वेळ घालवला होता. याकवर बसून पहाडी लोकांचा पारंपरिक पोशाख घालून त्यांनी बरेचसे फोटोही काढलेले दिसत होते. तो फोटोतलाच याकवाला इथेही दिसला. आम्ही त्याच्याकडे चौकशी केली. तो प्रचंड चिडला. पोलिसांना याला त्याला सारखं सारखं तेच तेच काय सांगायचं. अब बस भी करो, आपके सवालों के जवाब ही देता रहूंगा तो खाऊंगा क्या, त्या याकवाल्याने त्रासिकपणे विचारले. पता है तुम्हें तकलीफ हो रही होगी, लेकिन बच्चों का मिलना भी तो ज़रूरी है ना. तुम हमें जानकारी दो, बदले में हम तुम्हें तुम्हारी एक दिन की कमाई देकर जाएंगे. मी त्याला ऑफर दिली. त्याने पटकन याक एका देवदाराच्या झाडाला बांधला. मग तिथेच बसत पूछिए जो पूछना है असं म्हणाला. क्या सभी 7 बच्चे यहाँ आए थे, मी विचारलं. हाँ, बच्चे मत कहिए उनको, आपसे 4-5 साल ही छोटे होंगे, बड़े घर के लग रहे थे, उत्तर मिळालं. क्या सभी याक पर बैठे थे, मी विचारलं. नहीं, सिर्फ 3 लड़के बैठे थे. एक लड़का और 3 लड़कियां उनकी फ़ोटो खींच रहे थे. उन्हें डर लग रहा था, शायद इसलिए नहीं बैठे होंगे. फिर फ़ोटो खींचने के बाद क्या तुरंत चले गए? नहीं तो यहीं पर रुके थे 1 घंटा, सिगरेट पी रहे थे, लड़कियां भी. उस दिन ठंड ज़्यादा थी, त्याने उत्तर दिलं. तुम भी यही होंगे. क्या बातें चल रही थी उन लोगों की? देखो सही सही बताना. पुलिस को दिया वैसे ऊपर ऊपर से जवाब मत देना. हम पुलिस नहीं है, ना ही पुलिस को कुछ बताएंगे, मी आश्वासक स्वरात म्हटलं. याकवाला विचार करू लागला. म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी ऐकलं असावं. शेवटी त्याने सांगितलेच. बहस चल रही थी जनाब. आर्यन नाम का कोई लड़का था. गाड़ी किराए पर लेने की बात चल रही थी, मगर ड्राइवर नहीं चाहिए था उन लोगों को. यहाँ के ड्राइवर काफ़ी अकड़ू है, प्राइवेसी भी नहीं मिलती, ऐसी बातें हो रही थी. सचिन आणि विजयने जग्गीकडे पाहिले. जग्गीचा चेहरा उतरला होता. और विजयने विचारले. तो आर्यन का कहना था कि गाड़ी वही चलाएगा. 3 लोगों का मानना था कि वह अच्छा ड्राइवर है तो चला सकता है, मगर 3 लोग खिलाफ थे. पहाड़ों में बड़े बड़े ड्राइवर घुटने टेक देते हैं, तो तुम क्या चलाओगे? आखिरकार सिक्का उछाला गया. आर्यन की टीम जीत गई. फिर वो लोग यहाँ से कहीं कार बुक करने के लिए चले गए. याकवाल्याने आजवर कुणालाच न दिलेली महत्त्वाची बातमी दिली. आमचा पहिलाच तीर निशाण्यावर लागला. लो, हो गई केस सॉल्व. मैं पिछले 15 सालों से इन वादियों में ड्राइविंग कर रहा हूँ, लेकिन पहाड़ों के सकरे रास्ते पर आज भी मेरे हाथ कांपते हैं. वहाँ एक कल का लड़का गाड़ी चलाएगा तो यही होना है. अंधेरे में डाल दी होगी कहीं खाई में. बेचारे बच्चे. जग्गी चुकचुकला. तो फिर गाड़ी और लाशें कहाँ है? कम से कम गाड़ी का मलबा तो अब तक मिल जाना चाहिए था, मी म्हटलं. ते सगळं आज संध्याकाळी समजेलच. पोलिसांनी त्या गाडीचा शोध नक्कीच घेतला असणार, विजय म्हणाला. नशीब मंगेश गाडी चालवत नाही आहे, सचिनने लगेचच सूड उगवून घेतला. याकवाल्याला 2000ची नोट देऊन तिथून निरोप घेतला. दुपारी एका धाब्यावर जेवलो. मग पुन्हा 1-2 दुकानांवर चौकशी केली. काहीच हाती लागलं नाही. संध्याकाळ होता होता मनाली पोलीस मुख्यालयात पोचलो. सिनियर इन्स्पेक्टर नेगी साहेबांना जाऊन भेटा, बॉसने त्यांच्याशी बोलणी केल्यात असा संदेश योगेशकडून मिळाला होता. आम्ही नेगी साहेबांची चौकशी केली. बैठो असा कडक आदेश मिळाला. मग पुढचे 2-3 तास आम्ही त्यांच्या कक्षाबाहेर बैठोच होतो. पोलीस स्टेशनात आणि सरकारी कार्यालयात बैठो केल्याशिवाय कधीच काही हाती लागत नाही हे माहीत असल्यामुळे आम्ही निमूटपणे बसलो. पण नेगी साहेब बाहेर पडले ते फक्त घरी जाण्यासाठी. तीच संधी साधत आम्ही त्यांना गाठलं. कुलकर्णी साहब ने भेजा है. आर्यन के पिताजी, विजय नम्रपणे म्हणाला. हाँ तो, नेगी साहेबांनी तितक्याच उर्मटपणे उत्तर दिले. केस के रिपोर्ट्स मिल जाते तो बड़ा अच्छा होता. विजयने अजून संयम गमावला नव्हता. ये क्या कोई हिडिंबा देवी का प्रसाद है जो सबको मिलेगा? बम्बई से आ गए तो क्या बड़े हो गए?
कौन आप लोग? CID हो, प्राइवेट डिटेक्टिव हो, कौन हो? चलो ID दिखाओ, साहेब भड़कले। नहीं है ID, मैं लेखक हूँ और ये मेरे दोस्त है टेगी साहब, मी पुढे होत म्हटलं। लेखक हो तो कम से कम नाम तो ठीक से लो, टेगी क्या होता है? नेगी है वो। पुलिस हो तो कम से कम जानकारी तो रखो, बंबई क्या होता है? मुंबई है वह, मी शांतपणे म्हटले। टेगी म्हणजेच नेगीत चवताळला, दातोट खाऊ लागला। शक्य असते तर आम्हा चौघांनाही आत टाकून त्याने 3rd डिग्री दिली असती, पण लेखकांच्या नादाला सहसा कोणी लागत नाही। उद्या 4 ओळी इथे तिथे छापून आल्या की झालेच नाव आणि करिअर बर्बाद। नेगी साहेब कसाबसा संयम राखत म्हणाला, कमबख्त इस केस ने दिमाग खराब करके रखा है। सीनियर को रिपोर्ट भेजो, मंत्री को रिपोर्ट भेजो, CID को रिपोर्ट भेजो, प्राइवेट जासूसों को रिपोर्ट भेजो, अब तो अरे गरे किसी को भी रिपोर्ट दे दो। आप लोगों को पुलिस पर भरोसा नहीं है क्या? म्हणजे हे याच्या भडकण्याचं खरं कारण आहे तर एकाएकी 7 मुलं गायब झालीत ना, वरपासून खालपर्यंत सगळ्यांनी बँड वाजवला असणार याचा, सचिन कानाशी खुसफुसत म्हणाला। पुलिस पर भरोसा है इसलिए तो रिपोर्ट चाहिए, हमारा भी काम आसान हो जाएगा और आपको भी मदद मिल जाएगी, मी पुन्हा नम्रपणे म्हटलं। आप जाइए, और हाँ, ज़्यादा यहाँ वहाँ मत घूमना, उन बच्चों से ज़्यादा उम्र नहीं है आपकी, वरना पता चला कि आप भी कहीं गुम हो गए। हमें नहीं चाहिए आपकी मदद, जाइए, नमस्ते, नेगी चिडवत म्हणाला। आसपासचे हवालदार हसू लागले। आता मात्र माझाही संयम सुटला। काबिल हो तो 3 हफ्तों से क्या कर रहे थे? नाखून भी मिला क्या किसी का? अब ना आपकी रिपोर्ट चाहिए ना मदद, हम खुद ही पता कर लेंगे, मी फणकाऱ्याने म्हटले। एकच घबराट पसरली। सचिन विजय गोंधळले। महाराष्ट्र आणि हिमाचलच्या भांडणात हरियाणाचा जग्गी कावराबावरा झाला। नक्की बाजू तरी कुणाची घ्यावी असा यक्ष प्रश्न त्याला पडला असावा। ते मला धरून बाहेर घेऊन जाऊ लागले। काहीच करता येत नसल्याने नेगी अजूनही मागे खदखदत होता। तो ओरडला, पहाड़ों पर गुमशुदा लोगों को ढूंढना बच्चों का खेल नहीं है, चले आते हैं कहाँ कहाँ से, कोई मजाक चल रहा है क्या? ये बम्बई नहीं है जो GPS शुरू किया और चले गए समंदर किनारे टहलने के लिए। इतने ऊंचे पहाड़ देखे भी है क्या कभी? आपकी जानकारी के लिए बता दूं, मैं मराठा हूँ, चाहे पानीपत हो या अटक, एक बार घुस जाता हूँ तो घुस ही जाता हूँ, फिर चाहे समंदर हो या पहाड़, मी मागे वळून म्हटलं। मोठा राडा होण्याआधीच मला बाकीच्यांनी बाहेर काढलं। अरे येडा झालायस का तू? पाण्यात राहून मगरीशी दुश्मनी करतो का कोणी? सचिन समजावत म्हणाला। पाण्यात असू दे नाही तर जमिनीवर, वाघ नेहमी वाघच असतो। माझी डायलॉगबाजी त्या दिवशी संपतच नव्हती। राग डोक्यात भरला होता। ठीक आहे वाघ माणसा, पण आता शांत हो। इतकं रागावणं आपल्या पर्सनॅलिटीला शोभत नाही। आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूया, विजय प्रकरण मिटवत म्हणाला। पण योगेशच्या बॉसचा फोन जाऊनही हा नेगी इतका का तापलाय? सचिनने विचारलं। त्याला फक्त फोनच पोचला असणार, पाकिट नाही म्हणून असेल, विजय शांतपणे म्हणाला। काही बोल, पण मस्त घेतला त्या नेगीला, लय बंबई बंबई करत होता। नेगीचा टेगी करून साफ आवाज काढून टाकली। सचिन मिश्किलपणे हसत म्हणाला, आता हसशील रे, पण मघाशी तुझी हवा का टाईट झाली होती आत? 3rd डिग्री दिल्यासारखा चेहरा झाला होता तुझा, विजयने सचिनला बरोबर पकडलं। तुझी पण उदास झाली होती, मला नको शिकवूस शहाणपणा, सचिन वैतागला। होणार नाही तर काय, वेळच तशी होती। पण हा नेगी पेपर बिपर वाचत नाही काय? चायला याला आपला बायताखोलचा कारनामा ठाऊक नाही आणि स्वतःला पोलीस म्हणवतो। विजय सभ्यपणे संतापला। साहब एक बात पूछूं क्या? आप थाने में घुसकर सीधा बड़े अफसर से झगड़ा करते हो, आखिर हो कौन आप सब? जग्गीने गाडी चालवता चालवता विचारलं। हम सब प्राइवेट डिटेक्टिव है, मतलब जासूस, सचिनने जेम्स बॉन्ड सारखा गॉगल डोळ्यांवर चढवत उत्तर दिलं। अच्छा, इनको देख के समझ सकता हूँ, नहीं तो आपको देख के विश्वास नहीं होता, जग्गीने आरशातून सचिनकडे पाहत म्हटलं। विजय वेळा तो झटका आल्यासारखा हसू लागला।